बाबा घंटी वाजवण्यात तरी व्हेरिएशन दे रे, म्हणजे कळेल की वेगळं स्किट आहे बुवा. तर आज पुन्हा गेस्ट आलेत बुवा. वेलकम वेलकम. नमस्कार प्रसाद दादा, नमस्कार मकरन सर. क्या बात आहे, इथे आले तुम्ही. काय सांगू बुवा तुम्हाला माझी अवस्था. गेल्या 4 आठवड्यांपासून मी 2 हरहुन्नरी नटांबरोबर स्किट करून राहिलेलो. पंढरीनाथ कांबळे आणि अरुण कदम. काय अवस्था झाली आहे माझी. पण मी शांतपणे विचार केला बुवा की माझ्यासोबत असं का झालं. मग माझ्या लक्षात आलं की या इथला जो सगळ्या सिनियर नट आहे प्रभाकर मोरे, त्याला जो मी त्रास दिलाय त्या पापाची फळं भोगावी लागतात मला. बरं, हे पाप मला करायला लावणारा आणि मी फळं भोगत असताना त्याची मजा बघणारा माणूस तिकडे मॉनिटरच्या मागे तर म्हणजे ते त्याला काही फरक पडत नाही. असं तर जमदाडे साहेबांचे 2 पोरं आहे ना, ते इथे शिकवणीला येणार आहे बा. येतच असतील ते. अरे माझी चड्डी आहे रे बाबा, तुला कधीपासून सांगतो माझी चड्डी. अरे माझी चड्डी आहे. अरे ही माझी चड्डी आहे. माझी चड्डी आहे ती. ही माझी चड्डी आहे. तुझी चड्डी कशावरून? मला सांग, तुझ्या चड्डीला किती पोस्ट ऑफिस आहेत? आता किती म्हणजे जेवढी असतात तेवढी. 1 पोस्ट ऑफिस. माझ्या चड्डीला 2 पोस्ट ऑफिस आहे. हे 1 आणि हे 2. अरे अरे नको ना रे, चेन उघडत जाऊ. तुम्ही बाय ना चेन खोल्या. अरे अरे अशी कोणी चड्डी घालतं का रे. आणि चड्डीला मागून कोण चेन लावतं रे. गुरुजी, माझ्या चड्डीला आहे मला जाम बरं पडतं. कठीण समय येता चड्डी कपडे करायची गरज नाही पडत. तुला फक्त खायचं आणि तेच काम येतं का रे, दुसरं काही येत नाही का. येतं ना गुरुजी. काय मला मेंढा आणि मेंढीचा लवसीन करता येत आहे. लवशीन. हा, कर 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 कर. मेंढा बॅ बॅ. मेंढी आय लव यू बॅ. मग मेंढी मेंढाला बॅ. आय लव टू यू बॅ. हे 2दा का बरं केलं रे. आय लव टू. अच्छा, तुम्ही बाय ना मेंढा. गुरुजी समोर तू लवशीन करतो का रे. आय मग सॉरी. ते आपले गुरुजी आहेत. चल चल चल, आपण त्यांना सॅल्यूट मारूया. अरे 2 पाव भुर्जीला सॅल्यूट मारतो गुरुजीला. भुर्जीची गाडी नाक्यावर गुरुजीला मारतो सॅल्यूट. गुरुजीला मारतो सॅल्यूट. असं नका करत जाऊ ना रे. एखाद्या दिवशी जरी चुकून यमक जुडलं तर केवढ्यात पडेल रे ते. असं नका करत जाऊ रे. विश्वास ठेवा आमच्यावर. नाही, तोच विश्वास नाहीये. नाही नाही, तुमच्यासारखी आम्हाला पण SNP ची भीती आहे गुरुजी. बर बर. पण गुरुजी गुरुजी आज आहे ना, आम्हाला शिकवणीवरनं लवकर सोडा. हा का बरं. आम्हाला पोरी बघायला जायचंय. अरे तुम्ही बाय ना पाटोड. खुशाल माझ्या तोंडावर. खुशाल माझ्या तोंडावर तू म्हणतो का रे. पोरी बघायला जायचं तुला. नाही 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 तसं. अहो गुरुजी, पोरी बघायला जायचंय म्हणजे आम्हाला गर्ल्स पिक्चर बघायला जायचंय. अरे तो पिक्चर रिलीज व्हायचा आहे, कसा काय बघणार तुम्ही तो. नाही नाही गुरुजी, त्याच्यामध्ये ना SDP नावाचा आमचा मित्र आहे. त्याने काम केलंय त्याच्यात. तो आम्हाला स्पेशल शो दाखवायला घेऊन जाणार आहे. तुमचा मित्र बा तुमच्यासारखा असेल तो. नाही नाही, तो तर आमच्यापेक्षा पण हुशार आहे. त्याकडे मी देखणं पडे बुवा. पण आधी मी मराठी व्याकरण शिकवतो. माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली तरच तुम्हाला त्या पिक्चरला जाता येईल बुवा. गुरुजी, या तिघींना भेटण्यासाठी आम्ही उत्तरच काय, दक्षिण पश्चिम पूर्व सगळं देऊ तुम्हाला. मी काय ते. होय होय गुरुजी, मी तर अगृत्य आणि नग्न पण दाखवीन. नग्नेय पण दाखवीन. तुला नग्नेय करून आणला पाहिजे. तुम्ही ते नग्नेय नाहीये रे, नैऋत्य आहे.
आणि आकृत्य नाही ते आग्नेय आहे. वाढला का व्हॉल्यूम वाढला का? काय बोलतोय आमचं करेक्शन करण्यापेक्षा पचकन काय ते आम्हाला शिकवा. आम्हाला 3 हिरोईनला बघायला एवढ्या नको उड्या मारू. बटर गुच्चप बटर इकडे. आता व्याकरण शिकवतो मी. तर मला सांगा कर्तरी प्रयोग म्हणजे काय बा? उठ उठ मेंढा उठ. गुरुजी म्हणे कर्तरी प्रयोग फारसं माहिती नाही. हा. म्हणे तरतरी प्रयोग माहिती आहे. तरतरी आता आता आली का तरतरी? उतरली का सगळी? तुम्ही बायना बट घाल्या. कर्तरी प्रयोग म्हणतोय ना रे मी. कर्तरी प्रयोगामुळे काय होतं बा की कर्त्यामुळे क्रियापद बदलतं. अरे तुम्ही बायना विचारवंत काय काय हो करतो रे तू? तुला काय कळलं रे? आपला रिस्पॉन्स दिला तुम्हाला. कान पट्ट देऊ का एक रिस्पॉन्स तुझ्या? आता उदाहरण देतो ते ऐक नीट. वनिता केक खाते, अरुण केक खातो. हे पाहतो गुरुजी वनिताने केक खाल्ला तर मला उरणार आहे केक. अरे तुम्ही बायना तुम्ही बायना डोबा. तू मेंढा आहे ना रे. तू गवत खातो. तुला कशाला केक पाहिजे रे? लक्ष दे आता. तर बा कर्तरी प्रयोगात कर्त्यामुळे क्रियापद बदलतं. तर पहिल्या वाक्यात वनिता करताय म्हणजे स्त्रीलिंगी म्हणून क्रियापद झालं खाते. दुसऱ्या वाक्यात अरुण डोबा मेंढा तो करताय पुल्लिंगी म्हणून क्रियापद झालं खातो. कळलं? कळलं. कशाच्या डोंबल्याच्या कडलंय तुला? तू उठ रे उठ. पंढरी किंचित आशा आहे बा तुझ्याकडून. नाम म्हणजे काय? नाम गुम जाएगा. तुझ्या काय रे? तू कशाला डबल रिॲक्शन देतो तू बिनकामाची? त्याला मारतोय ना रे मी. हा मी गाण्यामध्ये झालं का सगळं काही गुम झालं का डोक्यातलं? नाही गाण्यात नाही वाक्यात सांग नाम म्हणजे काय? मकरंद सर हा. आणि नाना काका जे शेतकऱ्यांसाठी करतात काम त्याला म्हणतात नाम. ते नाम नाही रे भो. व्याकरणातलं नाम नको अजून सोपं करू भो आपण. मनी म्हणू. मनी मनी तू म्याऊ म्याऊ करतो. मनी माऊ. अरे तू बोकाय ना रे डोबा. तू बोकाय ना. तर मनी मराठीतल्या मनी पालथ्या घड्यावर पाणी जशा तू आहे. तर मी मनी मधली पहिली ओढ म्हणेन. तुम्ही दुसरी ओढ ओळखायची बा. तू रे मेंढा तुझ्यासाठी. हातच्या कंकणाला रानावत कशाला? तुझ्या बापाने बघितली का रे कंगना राणावत मराठी म्हणीमध्ये? हातच्या कंकणाला इकडे पाय आरसा कशाला? फुटलं का? डोकं फुटलं बटाटा खाली. उठ. सिटी मारत. सरक तिकडे सरक. का रे हो किंचित हुशार. आता तू उत्तर दे बर का. म्हण कुठली आहे बा? आंधळा मागतो 1 डोळा देव देतो 3 बायका. 3 बायका. एवढ्या कशा बायका? थांब इकडे ती पडू नको. इकडे 3 बायका ना. बोट पुढे कर तू. 3 बोट पुढे कर. बोटांचा अडकित्ता. मग कशाला बायकांमध्ये अडकित्ता? बरं वाटलं ना? काही नको. मनी पण नको. आता मनी पण नको. आता बो काय अजून सोपं करू आपण. काय हळूहळू सोप्याकडून अवघडाकडे शिकवलं जातं. पण तुमच्यासाठी आपण सोपं करत जाऊ आणि एक दिवशी शिकवणी बंद करून टाकू. चालेल ना? बाय. आता मी कवितेची एक ओढ म्हणेन. पुढची ओढ तुम्ही ओळखायची. तू रे आता उठ रे. तुझ्यासाठी बा
हिरवे हिरवे गार गालीचे गुरुजी आमचे आई आई सारखे आई 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 हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे असं आहे ते. एक नंबर ना नालायक शेतस रे तुम्ही. काहीच काम ना नाही शेर तुम्ही. कोंबडा बना इथं कोंबडा बना रे गुरुजी हा? मी मेंढा पण तुझ्या नाकावर एक पुक्का घालीन रे मी आता. मेंढ्याचं नाव काढलं तुझा. फुरफुर अजिबात करू नको. कोंबडा बन कोंबडा तू पण रे. तुझ्या तुझ्या धल्ल्याने असा कोंबडा पाहिला होता तरी हरी ना का ते. गुरुजी कसं काय? अरे कोण शिर बा आता या इकडे रे. आपला भाई आला. आपल्या गुरुजाला समजायला चले भाई 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 धर धर उचल भाई 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 आवाज कुणाचा. तुझ्या गाड्यावरच बुक्का घालीन आता. आवाज कुणाचा केला तर तिकडं तिकडं. तुझ्या काय रे? नाही मी यांना घेऊन जायला आलोय. नाही घेऊन जाऊ शकत. तुला माहितीये का मी कोण आहे? कोण आहे तू? तुला माहित नाही मी कोण आहे? नाही नाही. SDP सदाशिव ढोले पाटील. असं. नाम सुनाई होगा ना आपले. अरे बापरे. पण काय आहे, यांनी मराठी व्याकरणात चोका केलेला आहे बुवा. यांना म्हणी जोड्या लावा कविता बिविता काहीच येत नाही यांना. म्हणून हे इथं कोंबड्या होणार नाही जाणार आहे. तुम्हाला येते सगळं. मग काय विचारताय त्यांना? म्हणजे माझं काय म्हणणं आहे, काय मी तुम्हाला प्रश्न विचारणार. विचार बुवा. जर तुम्हाला उत्तर नाही आलं तर तुम्ही इथं कोंबडा बनायचं आणि मी यांना गर्ल्स बघायला घेऊन जाणार. आबू पहाड आया उठ के नीचे. चुकलेलंच आहे ना. पाड आया उठ के नीचे. तुझ्या कानपट्ट्या काय नीचे दो का एक. आणि जर मला उत्तर आलं तर हा. मग कोंबड्या तू बनायचे बरं का. हा चालेल की. विचार बुवा. एवढा कॉन्फिडन्स आहे तुझ्या हात. विचार हा. बघा हा करता हा. आणि कर्म बदललं हा. की क्रियापद बदलतं. बरोबर बरोबर आहे हो, ना. बरोबर आहे. येतच मला. हा. पण करता आणि कर्म न बदलता क्रियापद बदलून दाखवा. असं कसं होईल? असं नाही ना होत. नाही असं मला होऊ शकत. येत. तुला येतं मग दाखव बरं कसं कसं. बघा. हा हा सुहास केक खातो. हा सुहास केक खातो. बरोबर, बरोबर. सुहास केक खाते. हा. अरे अरे हा कुठला प्रयोग आहे बुवा. हा सुहासच्या आई वडिलांनी तिचं नाव ठेवताना केलेला प्रयोग आहे. थँक्यू सुहास. मास्तर तुम्ही पण बघा तो पिक्चर. हा का? पोस्टरवर जाऊ नका. फक्त मुलांनी बघायचा पिक्चर नाही येतो. नाही? हा तुम्ही जाऊन बघा. तुमच्या बायकांना मुलांना घेऊन जा. बायका नाही एकच बायको आहे माझी. नाही, याच्यात तिनेच मला वाटलं त्या सिनेमामध्ये पालक आणि त्यांच्या मुलांच्या नात्यावर भाष्य केलेलं आहे. हो का? नक्की बघा. नक्की नक्की. हे चला तुम्ही कोंबडा बना. चला चला चला, कोंबड्या, कोंबड्या, कोंबड्या. अरे,